कल्पना करा, तुमच्याकडे एक अशी गुप्त चावी आहे जी कोणत्याही कारखान्यात बनलेली नाही, तर ती तुमच्या पहिल्या श्वासोच्छवासापासून तुमच्या पाठीच्या कण्यात लपलेली आहे. नमस्कार, मी नवल शिंदे. ऑकल्ट मास्टर क्लास ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रोवास्तू या प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण तासनतास बसून आपल्या शरीराला आणि ऊर्जेला कंप्रेस करत आहोत. आपल्या पूर्वजांनी जिला प्राणशक्ती म्हटले ती आज 90% लोकांमध्ये ब्लॉक झाली आहे. पण महादेव, ज्यांना आपण आदियोगी म्हणतो, त्यांच्या प्राचीन विज्ञानात एक गुपित दडले आहे. दररोज फक्त 1 मिनिट लटकणे. हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण हे केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर तुमच्या सुषुम्ना नाडीला जागृत करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. जर तुम्हालाही खांद्यावर किंवा मनावर आयुष्याचे ओझे जाणवत असेल, तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, आय फील इट. चला जाणून घेऊया तुमच्या आयुष्याचा कल बदलणाऱ्या या 1 मिनिटाचे रहस्य. आपल्या प्रत्येकाकडे एक अशी गुप्त चावी आहे जी जन्मापासून आपल्यासोबत आहे असं म्हटलं तर. एक अशी चावी जी आपली हरवलेली ऊर्जा, आपली जीवनशक्ती परत आणू शकते. अगदी. प्राचीन काळात याला प्राण म्हणायचे, काही जण दिव्य श्वास म्हणायचे, आणि आजचं विज्ञान याला बायो इलेक्ट्रिक एनर्जी म्हणतं. हो. पण गंमत बघा, आपल्यापैकी 90% लोकांमध्ये ही ऊर्जा कुठेतरी सुस्त झाली आहे, दबून गेली आहे. असं का? याचं कारण म्हणजे आपण निसर्गापासून, हालचालींपासून इतके दूर गेलो आहोत ज्यासाठी आपलं शरीर बनलं होतं. बरोबर. तुम्ही प्राण म्हणा किंवा बायोइलेक्ट्रिक एनर्जी, मूळ मुद्दा हा आहे की ही ऊर्जा वाहती राहिली पाहिजे. आणि महादेव किंवा आदियोगींच्या शिकवणीनुसार मानवी शरीर हे उभ्या म्हणजे व्हर्टिकल हालचालींसाठी बनलेलं आहे. व्हर्टिकल हालचाली म्हणजे कशा? म्हणजे झाडावर चढणं, लटकणं, शरीराला ताण देणं, हे आपलं मूळ डिझाईन आहे. अच्छा. पण आज आपण करतो काय? सतत बसून राहतो, मोबाईल बघताना मान खाली घालतो. हो, हे तर आहेच. म्हणजे आपण आपल्या मूळ डिझाईनच्या पूर्णपणे विरुद्ध जगतोय. नकळतपणे आपण स्वतःलाच आतून संकुचित करतोय, दाबतोय. आणि याच संदर्भात आज आपण एका खूप सोप्या पण शक्तिशाली गोष्टीवर बोलणार आहोत. एक अशी प्रथा जी प्राचीन संस्कृतींमध्ये समान होते. दररोज फक्त 1 मिनिट लटकण्याची प्रथा. फक्त 1 मिनिट? हो. आणि ही फक्त एक एक्सरसाइज नाहीये बरं का. याच्यामागे एक खूप मोठं रहस्य दडलेलं आहे. हे तुम्ही म्हणताय ना, संकुचित होणं, ते मला खूप रिलेट होतंय. अनेकदा असं जाणवतं की खांद्यावर विनाकारण ओझं आहे. सकाळी उठूनही फ्रेश वाटत नाही, जणू काही आतून कुणीतरी आपल्याला पिळून काढतंय. बरोबर. मला खात्री आहे की ऐकणाऱ्यांपैकी अनेकांना हा अनुभव येत असेल. हा जडपणा म्हणजे नक्की काय आहे? हा जडपणा म्हणजे शरीराने दिलेला एक धोक्याचा इशारा आहे. इशारा? हो. शरीर सांगतंय, मला मोकळं करा, मला श्वास घेऊ द्या. आणि या अनुभवामागे एक खूप खोल आध्यात्मिक आणि शारीरिक कारण आहे. अच्छा. आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये पाठीच्या कण्याला केवळ हाडांचा सांगाडा मानलेलं नाही, त्याला मेरुदंड म्हटलंय. मेरुदंड? हो. हा शब्दच किती मोठा आहे बघा. मेरू म्हणजे कैलास पर्वत आणि दंड म्हणजे अक्ष किंवा आधारस्तंभ. वा. ज्याप्रमाणे संपूर्ण ब्रह्मांड कैलास पर्वताच्या अक्षावर फिरतं, त्याचप्रमाणे आपलं शरीर आणि आपली चेतना ह्या मेरुदंडावर टिकून आहे. म्हणजे हा फक्त एक आध्यात्मिक सिम्बॉल नाहीये, याचं काही शारीरिक महत्त्व पण आहे का? हो, नक्कीच आहे. हाच सर मुद्दा आहे. याच मेरुदंडातून आपली सुषुम्ना नाडी जाते. सुषुम्ना नाडी? योगशास्त्रानुसार ही ऊर्जेची मुख्य नाडी आहे, जी कुंडलिनी शक्तीच्या जागृतीचा मार्ग आहे. पण जेव्हा आपण सतत बसून वाकून राहतो, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे हा मेरुदंड सतत दाबला जातो, ज्याला आपण कंप्रेशन म्हणतात, तेच ना? अगदी. कंप्रेशन? विचार करा, 2 मणक्यांमधली जागा कमी होते, त्यातून बाहेर पडणाऱ्या नसा दाबल्या जातात. अरे देवा. यामुळे फक्त शारीरिक वेदना होत नाहीत, तर आतला जो प्राणशक्तीचा प्रवाह आहे तोच रोखला जातो. म्हणजे आपल्या आतला जो एनर्जी हायवे आहे त्यावर आपणच ट्रॅफिक जाम करून ठेवलाय. अगदी तसंच. आणि ही संकल्पना फक्त आपल्याच संस्कृतीत नाही, हे खूप इंटरेस्टिंग आहे. अच्छा. चीनच्या टाओइस्ट परंपरेत याला डमी चॅनल म्हणतात. मेसो अमेरिकन उपचार पद्धतीत याला पाठीचा साप किंवा व्हर्टिब्रल सर्पंट म्हणतात. नावं वेगवेगळी आहेत. नावं वेगवेगळी असली तरी मूळ कल्पना एकच आहे. जीवनशक्ती किंवा चेतना पाठीच्या कण्यातून खालून वरच्या दिशेने चढते. आणि जेव्हा हा मार्ग अरुंद किंवा ब्लॉक होतो, तेव्हा जीवनाचा वेग मंदावतो, उत्साह कमी होतो. ठीक आहे. म्हणजे समस्या तर स्पष्ट आहे, आपण स्वतःलाच दाबून ठेवलाय. मग उपाय काय? रोज फक्त 1 मिनिट लटकल्याने हा ट्रॅफिक जॅम कसा काय दूर होऊ शकतो? नक्कीच.
इतका साधा उपाय इतका प्रभावी कसा असू शकतो? मला जरा हे सविस्तरपणे समजून घ्यायचंय. जेव्हा आपण रोज फक्त 1 मिनिटासाठी लटकतो तेव्हा मुख्यत्वे 3 मोठे बदल घडतात. 3 बदल? हो, जे वरवर साधे वाटले तरी खूप खोल परिणाम करतात. पहिला आणि सर्वात महत्वाचा बदल म्हणजे गुरुत्वाकर्षणातून मुक्ती मिळणं. गुरुत्वाकर्षणातून मुक्ती. दिवसभर गुरुत्वाकर्षण आपल्या पाठीच्या कण्याला खाली दाबते. कल्पना करा की कागदांचा एक गठ्ठा आहे आणि तुम्ही तो दिवसभर दाबून ठेवलाय. पण जेव्हा आपण लटकतो तेव्हा हा दाब उलटा दिशेने काम करतो. याला डिकम्प्रेशन म्हणतात. डिकम्प्रेशन. पाठीच्या मणक्यांना, ज्याला आपण डिस्क म्हणतो, त्यांना मोकळी जागा मिळते. ते पुन्हा हायड्रेट होतात, विस्तारतात. अच्छा. जे स्नायू सतत तणावात असतात ते शिथिल होऊ लागतात. ही शरीरात एक जागा निर्माण करण्याची प्रक्रिया आहे, जेणेकरून अडकलेली प्राणशक्ती पुन्हा वाहू शकेल. म्हणजे आपण शरीराला स्वतःला रिसेट करण्याची संधी देत आहोत. अक्षरशः आपल्या आत स्पेस तयार करत आहोत. अगदी. हे रिसेट बटन दाबण्यासारखं आहे, हे पटलं. पण याचा आपल्या मनावर, म्हणजे आपल्या ताणतणावावर थेट काही परिणाम होतो का? खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर दुसऱ्या बदलामध्ये आहे, जो आपल्या मज्जासंस्थेच्या पुनर्रचनेशी संबंधित आहे. मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टम. हो, याला नर्वस सिस्टीम रिसेट म्हणतात. आपलं शरीर अनेकदा फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये असतं. सर्व्हायव्हल मोडमध्ये. बरोबर. सतत तणाव, चिंता, धावपळ. कल्पना करा की तुमचा कम्प्युटर आहे, ज्यावर एकाच वेळी 100 प्रोग्राम्स चालू आहेत. तो हँग होतो, गरम होतो. आपले शरीरही तसंच होतं. पण जेव्हा आपण लटकतो आणि त्या अवस्थेत शांतपणे खोल श्वास घेतो, तेव्हा आपल्या मेंदूला एक स्पष्ट संकेत मिळतो की सर्व काही सुरक्षित आहे, कोणताही धोका नाही. पण हे कसं होतं? म्हणजे शरीर आणि मन यांचा हा संबंध कसा काम करतो? यामागे एक विशिष्ट नस काम करते, जिला वेगस नर्व्ह म्हणतात. वेगस नर्व्ह ऐकलं याबद्दल. ही आपल्या शरीरातील सर्वात लांब नस आहे, जी मेंदूपासून पोटापर्यंत जाते आणि आपल्या हृदयाचे ठोके, पचनक्रिया आणि श्वासोच्छ्वास नियंत्रित करते. अच्छा. जेव्हा आपण शांतपणे लटकून श्वास घेतो तेव्हा ही वेगस नर्व्ह सक्रिय होते. ओके. यामुळे आपली पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम चालू होते, जी शरीराची रेस्ट अँड डायजेस्ट सिस्टम आहे. रेस्ट अँड डायजेस्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर हे तुमच्या कम्प्युटरवर कंट्रोल ऑल्ट डिलीट दाबण्यासारखं आहे. ते अनावश्यक स्ट्रेस प्रोग्राम्स बंद करते आणि सिस्टमला थंड होऊ देते. वा. हृदयाचे ठोके मंदावतात, रक्तदाब कमी होतो, मन शांत होतं. यालाच योगी शांतीचा अनुभव म्हणतात. म्हणजे शरीर जेव्हा शांत होतं तेव्हाच ते स्वतःला हील करू शकतं. अगदी. वा. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण आपण नेहमी मानसिक शांतीसाठी ध्यान किंवा प्राणायाम करायला सांगतो. हो. पण तुम्ही म्हणताय की केवळ शरीराची पोझिशन बदलूनही आपण मनाला शांत करू शकतो. जणू काही शरीराकडे मनाची स्विच आहे. बरोबर. ठीक आहे. पहिला बदल म्हणजे शारीरिक स्पेस तयार करणे, दुसरा म्हणजे मानसिक रिसेट, आणि तिसरा महत्वाचा बदल कोणता? तिसरा आणि सर्वात महत्त्वपूर्ण बदल म्हणजे डायफ्राम आणि पेल्विक फ्लोअरचं सक्रियकरण. ओके. आपण सर्वांनी कुंडलिनी शक्तीबद्दल ऐकलं आहे. ही ती सर्पाकार ऊर्जा आहे जी पाठीच्या कण्याच्या मुळाशी मूलाधार चक्रात सुप्त अवस्थेत असते. हो, कुंडलिनी शक्ती. हीच आपली मूळ रचनात्मक आणि जीवनशक्ती आहे. जेव्हा आपण लटकतो तेव्हा आपण कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नांशिवाय आपल्या डायफ्राम आणि पेल्विक फ्लोअरला प्रशिक्षित करतो. एक मिनिट. म्हणजे आपण योगा किंवा इतर व्यायामांमधनं ही डायफ्राम आणि पेल्विक फ्लोअर सक्रिय करू शकतो. मग लटकण्यामध्ये असं काय विशेष आहे? बरोबर. फरक आहे तो कसा सक्रिय होतो यात. अच्छा. जेव्हा तुम्ही लटकता तेव्हा तुमच्या पोटावर आणि खालच्या भागावर एक नैसर्गिक ताण येतो. गुरुत्वाकर्षणामुळे तुमचे अवयव थोडे खाली खेचले जातात. या स्थितीत श्वास घेण्यासाठी तुमच्या डायाफ्रामला नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. ओके. त्याचवेळी पेल्विक फ्लोअरला शरीराला आधार देण्यासाठी नैसर्गिकरित्या काम करावं लागतं. अच्छा. म्हणजे हे आपोआप होतं. हो. आणि हीच मेहनत म्हणजे एक प्रकारचा पंप आहे, जो मूलाधार चक्रात अडकलेल्या ऊर्जेला हळुवारपणे वरच्या दिशेने ढकलतो. म्हणजे हे जबरदस्तीने केलेलं जागरण नाहीये. अजिबात नाही. हे एका मंद आचेवर स्वतःला आतून जागृत करण्यासारखं आहे. श्वास खोलवर जातो आणि ती सुप्त असलेली आंतरिक अग्नी हळूहळू प्रज्वलित होऊ लागते. म्हणजे हा फक्त हाडांचा आणि स्नायूंचा व्यायाम नाहीये, तर याचा मानसिक आणि भावनिक स्तरावरही खूप खोल परिणाम होतो.
आत्ता मला कळते की तुम्ही याला रहस्य का म्हणालात. अगदी बरोबर. कारण लटकण्याची क्रिया केवळ शारीरिक हाडांना मोकळं करत नाही, तर ती आपल्या सूक्ष्म ऊर्जा क्षेत्रावर म्हणजेच आपल्या ऑरावर देखील परिणाम करते. ऑरावर कसं? विचार करा, आपल्या अनेक भावना, विशेषतः भीती, राग, दुःख हे आपल्या स्नायूंमध्ये आणि शरीराच्या पेशींमध्ये साठवलेले असतात. हो, बरोबर. जेव्हा शरीर अशा प्रकारे हवेत लटकलेले असते तेव्हा आपण अनेक वर्षांपासून मनात साठवून ठेवलेले हे जुने भावनिक नमुने हळूहळू सैल होऊ लागतात. तुम्ही त्याला सैल होण्याची परवानगी देता. म्हणजे तुम्ही म्हणताय की आपलं पोस्चर आपल्या भावनांवर आणि विचारांवर परिणाम करतं. नक्कीच. म्हणूनच तुम्ही पाठीच्या कण्याला आध्यात्मिक अँटेना म्हणालात का? हो. कल्पना करा, तुमचा रेडिओचा अँटेना वाकलेला किंवा गंजलेला असेल तर तुम्हाला सिग्नल स्पष्ट ऐकू येईल का? नाही, अजिबात नाही. तसंच आहे. आपला पाठीचा कणा हा एक आध्यात्मिक अँटेना आहे जो वैश्विक ऊर्जेशी आणि आपल्या अंतर्ज्ञानाशी जोडलेला आहे. जर हा अँटेना वाकलेला किंवा दाबलेला असेल तर चेतनेचे सिग्नल स्पष्ट कसे मिळणार? म्हणूनच जोपर्यंत श्वास अडकलेला आहे, शरीर जखडलेलं आहे, तोपर्यंत हृदयचक्र पूर्णपणे उघडू शकत नाही. चेतनेचा विस्तार होण्यासाठी शरीराचं मोकळं असणं खूप आवश्यक आहे. बरोबर. आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही क्रिया जबरदस्ती करण्याची नाही, तर अनुमती देण्याची आहे. आपण आपल्या शरीराला संधी देत आहोत. हे सगळं ऐकून खूप प्रेरणा मिळतेय. पण आता एक व्यावहारिक प्रश्न मनात येतोय. विचारा. खरं सांगायचं तर माझ्यासारख्या व्यक्तीसाठी ज्याचं वजन थोडं जास्त आहे किंवा ज्याचे खांदे कमजोर आहेत, त्याच्यासाठी 1 मिनिट लटकणं हे खूप अवघड वाटतंय. बरोबर आहे. अशा लोकांनी सुरुवात कशी करावी? हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आणि म्हणूनच या क्रियेकडे व्यायामापेक्षा एक विधी म्हणून बघायला हवं. एक विधी? हो. सुरुवात करताना जबरदस्ती अजिबात करायची नाही. पहिलं म्हणजे जागा. यासाठी कोणत्या मोठ्या जिमची गरज नाही. एक पुलअप बार, झाडाची मजबूत फांदी किंवा तुमचं वजन पेलू शकेल अशी कोणतीही जागा चालेल. ओके. दुसरं म्हणजे वेळ. सुरुवातीला 1 मिनिटाचं ध्येय ठेवू नका. फक्त 20 ते 30 सेकंद पुरेसे आहेत. फक्त 20-30 सेकंद? हो. अगदी तीही जमत नसेल तर पायाचे तळवे जमिनीला टेकून फक्त शरीराचा भार हळूहळू हातांवर येऊ द्या. याला ॲक्टिव्ह हँग म्हणतात. अच्छा, ॲक्टिव्ह हँग. हळूहळू ताकद वाढेल. शरीरावर जबरदस्ती करू नका. त्याला फक्त त्या अवस्थेचा अनुभव घेऊ द्या. आणि तिसरं, माझ्याकडे एक क्लायंट होता जो सतत कम्प्युटरसमोर बसायचा. त्याचे खांदे इतके जखडले होते की त्याला शर्ट घालतानाही त्रास व्हायचा. अरे रे. मी त्याला फक्त 30 सेकंद लटकण्याचा सल्ला दिला. पहिल्या आठवड्यात त्याला काहीच जमलं नाही. तो फक्त 10 सेकंद टिकायचा. ओके. पण तो रोज करत राहिला. 2 महिन्यानंतर तो आरामात 1 मिनिट लटकू लागला आणि तो म्हणाला की त्याच्या डोक्यावरचं 10 किलोचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. वा, म्हणजे सातत्य महत्वाचं आहे. अगदी. आणि श्वासाबद्दल काय? त्याचं महत्त्व किती आहे? कारण तुम्ही त्याचा उल्लेख वारंवार केलाय. श्वास हा या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे. सर्वात महत्वाचा भाग तोच आहे. अच्छा. आहे जो तुमच्या शारीरिक मुक्तीला भावनिक मुक्तीशी जोडतो. म्हणजे फक्त लटकणं नाही तर श्वासासोबत लटकणं महत्वाचं आहे. अगदी. लटकण्यापूर्वी डोळे बंद करून महादेवाचं ध्यान करू शकता किंवा फक्त आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करू शकता. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लटकून झाल्यावर लगेचच धावपळीत दुसरी कामं सुरू करू नका. ओके. 2 मिनिटे शांत उभे राहा आणि शरीरातील बदल अनुभवा. खांदे हलके वाटत आहेत का? मनात थोडी शांतता जाणवते का? हे छोटे छोटे बदलच खरी प्रगती आहे. खरंय. म्हणजे हा 1 दिवसाचा चमत्कार नाही तर ही रोजची साधना आहे. स्वतःला दिलेला 1 मिनिट. हो. जसे जसे दिवस जातील तसतसे शरीराच्या ठेवणीत, श्वासाच्या खोलीत आणि विचारांच्या स्पष्टतेत फरक जाणू लागेल. बरोबर. पण मला वाटतं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जगात वावरताना एक नवीन आत्मविश्वास जाणवेल. जणू काही आतून कोणीतरी आपल्याला आधार देत आहे. आपली स्वतःची बॅकबोन मजबूत झालीय. अगदी. आपण अशा काळात जगत आहोत जिथे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या दबावाखाली आहे, संकुचित झाला आहे. पण आपल्याला तसं राहण्याची गरज नाही. 1 मिनिटासाठी लटकणे हे जगाला दिलेलं एक शांत निवेदन आहे की मी इथे आहे, मी माझ्या शरीरात पूर्णपणे उपस्थित आहे आणि मी माझ्या जीवनशक्तीला वाहू देत आहे. किती सुंदर विचार आहे हा. हा 1 मिनिट आपल्याला स्वतःशी पुन्हा जोडतो. त्या धावपळीच्या दिवसातून बाहेर काढून आपल्या आतल्या केंद्राशी जोडतो. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की रोज फक्त 1 मिनिट लटकणे हे केवळ शरीर ताणणे नाही. नाही.
ही आपल्या शरीरात जागा निर्माण करण्याची, आपल्या नर्वस सिस्टमला शांत करण्याची आणि आपल्या मूळ रचनेशी पुन्हा जोडले जाण्याची एक अतिशय शक्तिशाली क्रिया आहे. बरोबर. हा 1 मिनिटाचा सराव आतून एक आधार आणि आत्मविश्वास देतो. अगदी. जीवनशक्ती किंवा व्हायटॅलिटी ही बाहेरून विकत घेण्याची गोष्ट नाही, ती आतूनच जागृत होते. फक्त आपल्याला तिच्या मार्गातील अडथळे दूर करावे लागतात. प्रत्येक नवीन दिवस आपल्याला ही संधी देतो, 1 मिनिट स्वतःमध्ये परत येण्याची संधी. आणि त्या शक्तीला जागृत करण्याची संधी जी कधी हरवलीच नव्हती. बरोबर. ती फक्त दबून गेली होती. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार ज्यावरती मनन करू शकतात. नक्कीच. आजच्या चर्चेनंतर हा विचार नक्की करा. जर आपला पाठीचा कणा खरोखरच चेतनेसाठी, आपल्या अंतर्ज्ञानासाठी एक अँटेना असेल, तर दैनंदिन जीवनातील दाब आणि अडथळे दूर करून त्याला रोज 1 मिनिटासाठी सरळ केल्यावर आपल्याला कोणते नवीन संकेत, कोणते नवीन विचार किंवा कोणत्या नवीन प्रेरणा मिळू लागतील, याचा कधी विचार केलाय का? लक्षात ठेवा, लटकण्याचा हा सराव म्हणजे केवळ स्नायूंची ओढाताण नसून तो एक संस्कार आहे. हा 1 मिनिटाचा सराव तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाशी, तुमच्या शिवतत्वाशी जोडून देईल. ही माहिती केवळ स्वतःपुरती ठेवू नका. हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा, ज्यांना तुम्ही कलियुगाच्या या मानसिक आणि शारीरिक ओझ्यापासून मुक्त पाहू इच्छिता. अशाच सखोल अध्यात्म, ऑकल्ट सायन्स आणि वास्तू टिप्ससाठी आमच्या नवल शिंदे, ओम श्रीम ऑरा आणि ॲस्ट्रो वास्तू या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. एक महत्त्वाची सूचना अशी की जर कोणाला खांद्याचे किंवा पाठीचे गंभीर आजार असतील तर त्यांनी हा सराव करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तोपर्यंत अलाइन रहा, कनेक्टेड रहा. ओम नमः शिवाय.